एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेण कृपादान केले संते कृपादान केले संते कल्पांती ही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हरी पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांजिया दुसरे चरणा संतांजिया दुसरे चरणा संतांजिया कृपादाने कथिता कृपादाने कथिता विचार कृपादाने कथिता विचार कृपादाने कथिता विचार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळबदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणी सेवा समर्पित करण्यासाठी सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर सर्व गुणीजनांच्या समवेत महात्माजनांच्या समवेत फोपरे गावामध्ये भगवंताच्या कृपेने सकल संत महापुरुषांच्या आशीर्वादाने ब्रह्ममूर्ती दामोदरजी बाबा यांच्याही आशीर्वादाने हे 29वे वर्ष संपन्न होत आहे. 29व्या वर्षाची ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा. या कीर्तन सेवेचे यजमान श्री आनंदा श्रीपती बदाने. आज एक विशेष आहे. आजच्या कीर्तनाचा विशेष असा आहे की आमचे परम आदरणीय परम श्रद्धेय वैकुंठवासी वारकरी संप्रदायाची उपासना करत ज्यांनी आपल्या इच्छेने देह ठेवला आणि वारकरी संप्रदायासाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला असे गुरुस्थानी असणारे निवृत्ती बाबा भक्ते यांचे अखंड सेवा करणारे आणि विद्वत मूर्ती ज्यांना वेदांताचा कोणताही ग्रंथ त्यांच्या हातात दिला आणि त्यांना सांगितलं की महाराजजी तुम्ही खंडन खाद्य शिकवा, चित्सुकी शिकवा, विचारसागर, वृत्ती प्रभाकर हे तर छोटे ग्रंथ आहेत त्यांच्यासाठी, पण मी सुद्धा कधीतरी त्यांचा तर्काचा पाठ ऐकतो. हे जेव्हा लेकरांना शिकवतात असे आमचे परम आदरणीय आमचे गुरुबंधू पुरुषोत्तमजी महाराज बावस्कर या ठिकाणी प्रस्तुत आहेत आणि ते कीर्तनच ऐकायला आलेत. कीर्तनकारांचं कीर्तन कधी ऐकत नसतात, पण जे कीर्तनकार कीर्तन ऐकतात ते मोठे कीर्तनकार असतात असं समजायचं. म्हणून महाराजजी आलेत, किती लांबून आलेत, कुठून आलेत आपल्याला तो पत्ता माहिती नाही, पण कीर्तनाच्या वेळेवर आलेत आणि उद्या कीर्तन असताना आज कीर्तनाला आलेत. का आलेत त्या मागचं कारण आहेत. तुमचे जरी इथं लेकरं असतील पण त्यांचे इथं लेकरं आहेत आणि त्या लेकरांच्यासाठी ते 12 जरी पाठवले असतील त्यातले 2 जरी राहिले असतील निवडून केजेस आहे ना लक्षावरी त्या दोन जे त्यापैकी एकाने सुंदर असं प्रवचन केलं आणि गावाने त्या लेकराचं वर्णन नाही केलं, त्या लेकराच्या गुरुचं वर्णन केलं. गुरुदेव वैकुंठवासी नरसिंह बाबा सांगायचे जर ढोरं ओढाळ असतील तर गोराक्याला हाणावं आणि ढोरं जर चांगले राहिलेत
तर गोऱ्याकाला जीव घालावा किंवा जीव लावावा. तर चांगल्या व्यक्तींच्या संगतीत गेल्यानंतर कसे लेकरू घडत असतं, तर त्याचं उदाहरण आमचे पुरुषोत्तमजी महाराज आहेत. विठ्ठला 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 पण असं आहे, जे असतात कलियुगात तर या युगामध्ये तर ते आहेच, जे योग्य आहेत त्यांना ती योग्य ती जागा भेटत नाही. त्यांच्या अंतर्वृत्तीच्या भूमिकेत जर जायला आपण जर गेलो तर त्यांना ती जागा भेटलेली असते. पण दुसरेच पुरुषोत्तम प्रसिद्ध होऊन जातात आणि खरे पुरुषोत्तम बाजूला राहतात. कारण त्यांचा जो स्वभाव आहे तडजोडीचा नाही आहे, त्यांचा स्वभाव तडजोड करण्याचा नाही. त्यांचेच दुसरे बंधू आहेत, लहान बंधू, पण एकलता त्यांच्याकडून आईच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं तरी देखील त्यांच्या विद्यार्थ्यांना मधुकरी सुद्धा मागायला जाऊ देत नाही. म्हणजे तडजोड ही त्यांच्याकडे हा विषय नसल्यामुळे वेदांत शास्त्र त्यांचा जीवनातला एक विषय आहे आणि वेदांत त्यांचा जीवनात आहे. विठ्ठला 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 10-12 वर्षापूर्वी साडव्याला कीर्तनाला आले होते आणि तिथले गुणीजन माझ्याकडे आले होते आणि म्हणले आज पुरुषोत्तमजी महाराजांचं कीर्तन होतं. त्यांना मी जेव्हापासून पाहतोय, मी त्यांना 97-98 पासून पाहतोय, तब्येत जशीच तशी किलो सुद्धा वजन वाढलं नसेल. तेवढं वा वा. म्हणून मोठ्यांच्या संगतीत राहिलेली मोठी व्यक्तिमत्व, तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या समोर ते कीर्तन ऐकायला बसलेत आणि तुमच्यासारखे बसलेत. अख्ख्या महाराष्ट्रात असे विद्वत मूर्ती थोड्याच राहिल्यात. गाणे म्हणून कीर्तनात प्रभावित करणारे भरपूर आहेत, पण प्रभू भावित करणारे थोडेच आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. तर संतांचं वर्णन करणारा अभंग आहे आणि संत सेवेचा विशेष सांगणारा अभंग आहे. जीवनात मोठं बनायचं असेल आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तर संत सेवेला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीता सुद्धा तुम्हाला मला स्पष्ट सांगते, जर तुम्हाला मला ते पद प्राप्त करायचं असेल तर या श्लोकाचा आधार घेऊन तुम्हाला पुढचं जीवन जगायचंय. आणि त्या श्लोकावरच्या ज्या ज्ञानोबारांच्या ओव्या आहेत त्या फार सुंदर आहेत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. तत्वदर्शी महापुरुषांची सेवा केली पाहिजे. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दार म्हणतात. तो स्वाधीन करी सुबटा ओढ गोणी. काही असो पण संत सेवा झाली पाहिजे, गुरु सेवा झाली पाहिजे. आता तुमच्या गावचं लेकरू तुमच्या गावात जेव्हा होतात तेव्हा त्याची योग्यता काय आणि महाराजांच्या जवळ गेल्यानंतर त्याची योग्यता काय तुम्हाला फरक दिसला असेल. सेवा हे मग धौम्य ऋषींच्या आश्रमावर जशी त्यांच्या शिष्यांनी केली तसा सेवा करण्याचा जीवनात योग जरी आला तरी देखील माणसाने संत सेवा करत असताना, गुरु सेवा करत असताना कंटाळा करू नये. विठ्ठला 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 विठ्ठला. आज आमच्याकडे सर्व काही आहे पण सेवा भाव नाहीये, सेवा वृत्ती नाहीये. माणूस सेवेनं मोठा होतो. वा तसं लईच जावा, कारण त्याची कॅपॅसिटी नाही. महाराज जी आमची भाषा समजते तुम्हाला. तुमच्याकडची भाषा मला येते, तुमच्याकडची भाषा मला येते, पण आमची भाषा तुम्हाला येणार नाही. वा वा, तुम्हाला कडली मालवी यस म्हणजे आपला सत्या. वा वा हा 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 वा रे वा, याला म्हणतात महाराष्ट्र. विठ्ठला 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 विठ्ठला. सेवा केली पाहिजे. आम्ही श्री गुरु निवृत्ती बाबा भक्तांना बघायचो, त्यांच्यावर कमीत कमी 52-54 गुन्हे दाखल केले असतील आणि ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, वारकरी संप्रदायासाठी. जेव्हा वारकरी संप्रदायाचं संमेलन होतं 99ची घटना असेल, 99 का 2000 आळंदीला, तेव्हा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. पण असा एकमेव महात्मा आम्ही बघितला की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढ्या मोठ्या संमेलनामध्ये चुकीचा वागल्यामुळे बोलले होते. आज आमची वर्तमानात आता राजकारण चालू आहे आणि राजकारण कसं आहे ते तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, पण तरी देखील आम्ही चुकीच्या व्यक्तीला चुकीचं बोलण्याला घाबरतो. म्हणजे आमच्यामध्ये अजून सुद्धा ती विशेषता नाही.
सोनिया गांधीच्या ताब्यात देश होता तरी सोनिया, बरं का तुम्ही तेव्हा काँग्रेसमध्ये होते, कोण दाजू आपले गाड जोड सोन नाही, पण तरी देखील बोलताना नाही भीड भाड, नाही भिड भाड, नाही भिड भाड, नाही भिड भाड. तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे तुका म्हणे शहाणा थोर, तुका म्हणे शहाणा थोर, म्हणे शहाणा थोर, तुका म्हणे शहाणा थोर. तुका म्हणे सत्य बोले, येवो तर रागे येतीते, येवो तर रागे येतीते, येवो तर रागे येतीते. तुका म्हणे सत्य बोले, येवो तर रागे येतीते, येवो तर रागे येतीते, येवो तर रागे येतीते. आमचं पॅकेट कमी होईल म्हणून आम्ही बोलायला घाबरतो. पण तुकोबारांची भाषा निवृत्ती बाबा भक्तांना आम्ही पाहिलं आणि त्यांच्या मातोश्री महाराष्ट्रींच्या मातोश्री महाराज शिंदालला पाहिला मी पाचोरा तालुक्यात बाबांना थोडासा त्रास व्हायचा. बाबा थकलेले होते तरी देखील कीर्तनात, आणि मी तशी व्यक्ती अजून पाहिलेलीच नाही. एवढ्या उड्या मारून नाचणं त्या 75-76च्या वयामध्ये, त्या काळात उड्या मारत नाचणं, कीर्तन करत नाचताना दिसत नाही म्हणून त्यांच्या तब्येती अशा झाल्यात. म्हणून अशा व्यक्तिमत्वांच्या, अशा महापुरुषांच्या संगतीत, आणि पुन्हा पहा महाराजजींची अंत्ययात्रा कोरोना काळात जरी निघाली असेल, परंतु बाबांनी उत्तरायणाची वाट पाहिली. उत्तरायणाची सुरुवात झाली त्या दिवशी देह सोडला, म्हणजे इच्छा मरणी सुद्धा होती. म्हणून आम्ही वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य त्या काळात म्हणायचो. एवढे विशेष व्यक्तिमत्व, आणि म्हणून पण सेवा केली पाहिजे. आज तुमच्या गंधाला किंमत आहे, तुमच्या सेवेला किंमत आहे, म्हणून गंध गोड वाटतो. काय काही लोकांचा नुसता गंध असतो पण सेवेचा गंध नसतो. पण इथं विशेष आहे बरं का. समाधान महाराज तुम्हाला पाहून खरंच समाधान होतं. सेवा करणाऱ्या व्यक्तीला कुणी सन्मान देतं. सेवा जर नसेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचं अस्तित्व टिकवण्याचा किती प्रयत्न केला आणि तुम्ही समाजाकडून सन्मानित होण्याचा किती प्रयत्न केला, तुम्हाला लोक सन्मान देणार नाहीत. ठीक आहे, तात्पुरता सन्मान तर कोणी देतं, तात्पुरतं तुम्हाला कोणी स्वीकारू शकतं, पण सेवा करणाऱ्या व्यक्तीलाच किंमत आहे. राष्ट्राची सेवा करणाऱ्या व्यक्तीचं नाव राहतं. तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा महापुरुषांची सेवा केली पाहिजे. त्यांचे शब्द कधीतरी ऐकताना कठीण वाटत असतील. या गावातले ज्या अर्थी 2 पोरं तिथं टिकून राहिलेत आणि बाकी टिकले नाहीत, त्यामागे महाराष्ट्रींचे शब्द थोडे कडक असतील किंवा शिस्त असेल, परंतु ज्ञानोबारांची ओवी लक्षात ठेवली पाहिजे. तयाचे पिसाट शब्द कसे ते तुम्हाला जरी ऐकताना कठीण वाटत असतील, पण सुखे मनो येते. काही महापुरुष असे असतात, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, अशीच त्यांची दिव्यता असते. पण वेळी मे माझे दडे महिमे भेणे, काही लोक महिमेला घाबरतात. आपला महिमा वाढू नये, आपली कोणी स्तुती करू नये, कारण स्वकीर्ती कानी ना ऐकावी, पूज्यता डोळानं देखावी. जे मोठे लोक असतात ते कायम लपून असतात, आणि ज्यांना मोठं बनायचं असतं ते जाहिरातबाजीचे तास असतात. काय असतात? म्हणून मला मोठं बनायचंय असा जर तुमचा संकल्प असेल, भौतिक जीवनामध्ये तुम्ही कधीही मोठे बनू शकतात, पण भौतिक जीवनामधला मोठा माणूस याचं आयुष्य कमी असतं. म्हणजे कोणतं? कीर्तीचं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून मोठे दोनच आहेत, एक जगतपिता परमात्मा आणि दुसरे संत महापुरुष. यांच्या पलीकडे दुसरे 2 मोठे, म्हणजे दुसरे मोठे नाहीयेत. या पोरांना थोडं घेऊन जा अशी माझी इच्छा आहे. थोडंसं मागे घ्या, मागे बसून घ्या, कारण ते लहान लेकरं, त्यांचा काही दोष नाही, ते बिचारे खूप छान आहेत. पण त्यांचं वयाच्या मानाने त्यांना आता 70 वर्षाच्या लोकांना कीर्तन कळत नाही कधी कधी. वा वा, रागात नका घेऊन जा, प्रेमात घेऊन जा. त्या जाणारा जाई राहणार, पण मनमान मनमान माल गादी राहणार. काय
बाबा बोलता खोट दका चाल. घरच्यांची सुविधा आहे, घ्यात बरं आहे, आपले जपाल तरी भेट जाईल. सेवा केली पाहिजे. देव मोठे आहेत, भगवान मोठे आहेत असं आपण म्हणतो, पण तरी देखील भगवंताचे भक्त मोठे आहेत. भगवान से भक्त न बड़े कह गए संत सुजान. पुल बांधे रघुबीर कूदी गहे हनुमान. हा एक छोटासा दुआ आहे, पण असे अनेक प्रमाण देता येतील. भगवान जरी मोठे असलेत, परमात्मा जरी मोठे असलेत, ब्रह्म नाही बरं का. आता आपल्याला ब्रह्म सांगायचं नाही तर ब्रह्मच बसलंय सांगणार, त्याच्यामुळे सांगायचं नाही. भगवान मोठे जरी असलेत पण तरी देखील तू का म्हणे आम्ही देवाहूनी बडे, देवाहूनी बडे, राहिलो निराळे ठेवूनी आशा, राहिलो निराळे ठेवूनी आशा. तुकाने आम्ही देवाहूनी बडे, देवाहूनी बडे, राहिलो निराळे ठेवूनी आशा, राहिलो निराळे ठेवूनी आशा. बळीयाचे अंकित आम्ही धान बळी बांध, आम्ही धान बळी बांध. बळीयाचे अंकित आम्ही धान बळी बांध, आम्ही धान बळी बांध, आम्ही धान बळी बांध. एकच व्यक्तिमत्व असं विशेष ऐकणारे आले की प्रमाण सुद्धा डबल दिले जातात. नाहीतर हे समाधान महाराज अजिबात समाधानी नसतात. आज तुमच्यामुळे डबल प्रमाण आहेत. हा. आणि ते खरे डबल असेच डबल शोभतात. आम्ही देवावनी बडी, आणि का बडी, बडी याचे अंकित म्हणून आम्ही देवावनी बडी असाही एक संदर्भ लावता येईल. तर भगवंताचे भक्त आणि भगवान मोठे. आपण भगवंताच्या व्याप्तीविषयी खूप बोलत असतो. एवढा एवढा केवढा गतीर भरता पिताहमस्य जगतू. म्या बोलविल्या वेद बोली, म्या चालविल्या सुरे चाली, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते. एवढा मोठा, पण तरी देखील या दोन मोठ्यांमध्ये कोणाची सेवा केली पाहिजे? देवाची सेवा तर करतोच आपण, पण भक्तांची जर सेवा केली तर ती देवाची सेवा आहे. भक्तांची जर सेवा केली, संतांची जर सेवा केली तर ती, या बसा, तुमची सेवा आहे. सेवा केलीच पाहिजे, सेवेशिवाय काय नाही. ज्ञानोबारा एवढं मोठं धर्म कीर्तन त्यांचं सिद्धीला नेलं, आणि सिद्धीला गेलं त्या मागचं कारण ते म्हणतात निवृत्तीनाथांची कृपा आहे, पण त्यांची सेवा घडली हा एक विशेष आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वरीचं नाव ज्ञानोबारायांनी एक दिलंय बरं, धर्मकीर्तन. काय धर्मकीर्तन? ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीला आपण ज्ञानेश्वरी आपण म्हणतो, पण ज्ञानोबारांनी धर्मकीर्तन पण म्हटलेलं आहे. सेवा जर असेल तर गावबासारखा सुद्धा भावार्थ रामायणातला उत्तर भाग लिहू शकतो. सेवेचा प्रभाव आहे, सेवेचा परिणाम आहे. लोकांना असं वाटतं मी सेवा करणार नाही, पण मला मोठेपणा लाभला पाहिजे. काय झोपले ना, सेवा पाहिजेच. हनुमानजींच्या सारखी सेवा, लक्ष्मणजींच्या सारखी सेवा, जटायूजी यांच्या सारखी सेवा, असे कितीतरी रामायणातले उदाहरण, श्रीमद भागवतातले उदाहरण तुम्हाला मला सापडतील. सेवेशिवाय माणसाला योग्यता प्राप्त होत नाही. आणि महाराज मलविक्षेप नावाचे जे दोन दोष आहेत ते तर जातीलच, पण गुरुकृपेने आवरण नावाचा दोष जातो. पण आवरण नावाचा दोष घालवण्यासाठी जरी गुरुकृपा होत असेल, पण गुरुकृपा प्राप्त करून घेण्यासाठी सेवा हा विशेष आहे. काय सेवा? सेवा केलीच पाहिजे. कशी सेवा? तनु मनु जीवे. कशी? तनु मनु जीवे. काही नुसते जीवे का मनू? अजिबात नाही. तनु जेमतेम.
अगरवता करावे. काही लोक सेवेचा सुद्धा अहंकार करतात. मी त्यांची सेवा केली, अरे ते सांगू नको. अगरवता कोणत्याही प्रकारचा जर तुमच्यात अभिमान येत असेल सेवेचा, तो सुद्धा घातक आहे. रामकृष्ण परमहंसांच्या जवळ त्यांचा भाचा राहत होता, पण नाही बदलला तो. का नाही बदलला? त्या मागचं कारण आहे, तो तिथं 2 नंबर करायचा. कुठे 2 नंबर? म्हणजे भ्रष्टाचार करायचा. जो परमहंस रामकृष्ण परमहंसांच्या दर्शनाला यायचा, त्याच्याकडून तो पैसे घ्यायचा, कमिशन घ्यायचं. कधीतरी जवळ राहणाऱ्यांना सुद्धा म्हणजे असं वाटतं की मी जे करतो ते काही विशेष म्हणजे आणि मला काही पाप लागणार नाही. परंतु सेवा करणाऱ्या व्यक्तीला महाराज आपण जरी पुरस्कृत केलं ते विशेष, पण त्याहीपेक्षा संत महापुरुषांनी ज्या दिवशी पुरस्कृत केलं, समजून गेले त्यांचा जन्म आणि दिवस सफल झाला. सेवा हा भौतिक जीवनामध्ये सुद्धा विशेष आहे आणि आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा सेवा हा विशेष आहे. पण आज वर्तमान युग जर पाहिलं तर ज्या माता पित्यांनी 15 एकर 20 एकर जमीन दिलेली असते त्यांची सुद्धा सेवा करण्याची लाज वाटते. तुमच्याकडे आहेत का त्याचे 2-4? ते झोपले आहेत का? नाही, त्या हा तुमच्या मागे बसलेल्या दासबोलच्या मागे माता बसलेल्या होत्या, त्यांना झोप लागत होती. सेवा केली, हा दल्ली जपीत राहिली उठी. हा बापरे, आज ना कीर्तन माझं इथली पजी ते कालदीन ना कीर्तन मग काय काय राही भो. कालदीन ना कीर्तन मा ते दल्ली पंग राहिलेलं नाहीस. त्या ते बोलता क्लिष्ट सांगतं, मी ते बोलतो सोबत सांग राहिलो. पुढे बसणारा सुद्धा गोया काही येतो जागे राहण्या. कोणत्या सेवा केली पाहिजे, पण मूर्ख लोकांची सेवा करू नये. बरं, चांगल्या लोकांची सेवा करावी. एखादाच महापुरुष असतो, ते भजन फार गोड आहे. मेरा सच्चिदानंद रूप कोई कोई जाने रे, द्वैत जगत का हूं मैं त्वष्टा, मनवानी का हूं मैं द्रष्टा, मैं हूं साक्षी स्वरूप कोई कोई जाने रे, मेरा सच्चित आनंद रूप कोई कोई जाने रे. 3 देह से मैं हूं न्यारा, पंचकोश से मैं हूं न्यारा, मेरा अजब निराला रूप कोई कोई जाने रे. 3 लोक का हूं मैं स्वामी, घट घट का मैं अंतर्यामी, जो माला में सूत कोई कोई जाने रे. उठो उठो निज रूप पहचानो, ब्रह्म जीव में भेद न मानो, मैं हूं ब्रह्म स्वरूप कोई कोई. वाह वाह. आता महाराज ते वेदांताच्या याच्या ताकदीला आपण पद्याने सांगितलं काय, हे जाणणारा जो आहे त्यांची सुद्धा सेवा करावी. आणि असं जाणून जे पुन्हा समाजाच्या कल्याणासाठी भूतलावर आलेले असतात असे संत महापुरुषांची सेवा करावी. का सेवा करावी? त्या मागचं कारण आहे. पहिलं चरण, तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, तो एक संता ठाई, तो
स्वरेंत्र बंद केलं का भाऊ? वा वा, पोरगा लय गोड आहे. वा, थोडं कमी ठेवलं लागतं. जागेवर आहे तू, जागा आहे, बरं आहे. हे तो एक लाभ पायी उत्तम. लाभाचे अनेक प्रकार आहेत, पण आपण 2-3 लाभ मानतो. एक अध्यात्म लाभ, एक आत्मलाभ आणि तिसरा मोक्ष लाभ. 3च लाभ मानतो असं नाही, भरपूर लाभ आहेत. आता तुम्ही महादेवाच्या मंदिरात पाणी टाकायला जायचं, काय कमी लाभ आहे? काय काय लाभाची अपेक्षा असतील? धनलाभ, पुत्रलाभ, पदलाभ, बललाभ, लाभच येत नाही. सांगा बरं, मला पुत्ररत्नाचा लाभ, कीर्तनकार सांगतात ना, पुत्ररत्नाचा लाभ प्राप्त झाला, ठीक आहे, पण पुत्र 22 वर्षाचा झाल्यावर 40 वर्षापर्यंत, म्हणजे त्याने लग्न झाल्यावर 20 वर्ष संसार करावा आणि माता पित्यांची पूजा करावी, त्याच्यानंतर बोलायला पाहिजे मला पुत्ररत्नाचा लाभ झाला. खरं आहे का? हा अनुभव आहे. मी कायम सांगत असतो, मुलगा झाल्यावर पेढा देऊच नका. पेढा द्यायचा असेल तर मुलाने तुम्हाला लात मारून घरातनं काढलं, त्या दिवशी पेढा देत जाऊ. पेढा ल्याबो बेकार आहे. आता धनलाभ, माझा हा चिमणा आता हसताना दिसला, त्याने 4 लाख रुपये घरात जमा करून ठेवले आणि अचानक त्याच्या घरी आपला सप्ताहाचा पहिला दिवस आणि त्याच्या घरात चोर आलेत, त्याचे 4 लाख गेलेत. जेव्हा त्याच्याकडे आले तेव्हा त्याला धनलाभ झाल्याचा आनंद झाला, परंतु गेल्यानंतर तो अजून सुद्धा आज मला पहिल्यांदा हसताना दिसला. आपण ते सुभाषित कायम लक्षात ठेवायचं, अर्थाना मार्जने क्लेश तथैव परिपालन. नाशे दुःखम वे दुःखम दिगार्थान क्लेशकारिणी. भयानक आहे भाऊ. हे निवडणुकीत आहे ना, 10-15 कोटी खर्च करून बंगले विकून येतात, तरी देखील त्यांची स्माईल कशी असते, पडलो पण तुमचे उपकार आहेत. अरे तुला 4च घ्या, त्याचा 100 कोटी चालला जात तरी खुश राहतो. कधी कधी खुश राहायची. भगवान रामायण नुसतं ऐकायचं नाही. भगवान रामांचा राज्याभिषेक उद्या आहे आणि रात्रीच मंथरेचं ऐकून कैकेयीने काय नाटक सुरू केलं सर्वांना माहिती. तरी देखील भगवान राम किती हसतमुख आणि किती सुंदर शब्दात बोलतात. सुनु जननी सोई सुत बड़भागी, जो पित मातु बचन अनुरागी, तनय मातु पितु तोष निहारा, दुर्लभ जननी सकल संसार. म्हणून सत्संग का करावा, त्या मागचं कारण हे जे मी आजच सकाळी एका महात्म्याच्या मुखावाटे ऐकत होतो. रामायण ग्रंथ तुम्हाला नुसतं संस्कारांचं दान देत नाही, तर तुम्हाला स्थैर्य देतं. महाभारत ग्रंथ तुम्हाला संसारामध्ये ज्या ज्या हुलाढाल होतात त्याची माहिती पूर्ण देते. भागवत हा ग्रंथ उद्धाराचं कारण असलेला ग्रंथ आहे. भक्त आणि भगवान या त्रिवेणी संगमाचं दर्शन कुठं होतं? भागवतात होतं. म्हणून आपण काही लोक असं सांगतात, काय सुंदर कथा सांगितली महाराजांनी. अरे कथा सांगितली हे तुम्ही ऐकलं, पण तुमच्या जीवनात सुद्धा ती व्यथा येऊ शकते कधीतरी. आणि अशा टायमाला तुम्ही स्थैर्य संपन्न राहणं फार महत्वाचं. गीतेचा श्लोक तर सहज बोलून जातो माणूस. हा, स्थितप्रज्ञाचं लक्षण काय? स्थितप्रज्ञस्य का भाषा. सेवा केली पाहिजे. बरं, सेवेने लाभ प्राप्त होतो. पण पुत्र लाभ होत असेल ती संत सेवा नाही, धन लाभ होत असेल तर ती संत सेवा नाही. त्या गोष्टी तर आपल्या प्रारब्धाच्या आहेत. संयोग वियोग हानी लाभ सुख दुःख जन्म मृत्यू या सर्व प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आहे. आणि ते भाग्यच नाही, तो लाभच नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. निकटवास भरा संतापाये, निकटवास भरा संतापाये.
कटवास भरा संता पायी कटवास भरा संता पायी भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. म्हणून पुत्र लाभ होणं, धन लाभ होणं हा लाभ नाही. जगद्गुरु तुकोबारांना इथं विशेष लाभ सांगायचे. लाभ पायी उत्तम मला या अभंगाची ही चाल गुरुदेव वैकुंठवासी नथुसिंग बाबांनी शिकवली होती बरं का. ही चाल अशीच. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास. ही त्यांना गुरुनाम गुरु पंकज स्वामी महाराजांनी शिकवली होती. आणि ते सांगायचे ह्या चाली आम्ही का शिकवतो, ती परंपरा आहे आणि परंपरागत असलेल्या चाली. विदर्भात एक महात्मा होऊन गेलेत, त्यांनी अख्खं जीवन पंढरपूर आणि आळंदीतच घालवलं. असे गुरुदेव बोधेबाबा सुद्धा मुलांना अशाच जुन्या चाली शिकवायचे, साधकांना अशाच चाली शिकवायचे. आता आमच्या महात्म्यांकडे कोणीतरी चाली शिकवायला असेल, पण नाही तर तुम्हीच शिकवत असणार जुन्या चाली. मी तर महात्म्यांसाठी देवाला प्रार्थना करेन यांचं आरोग्य सुंदर राहो आणि त्यांच्याकडून खूप सेवा. आताच आमच्या शिवाजी भोसलेने सांगितलं नाना पाटेकरच्या भाषेत 80-90 लाखाची जागा घेण्याची तयारी आहे आणि त्यांना माध्यमिक विद्यालय तिथंच सुरुवात करायची. त्यांनी फक्त आता 100-200 मुलं त्यांच्याकडे आहेत, पण त्यांना असं वाटतं आपण खूप चांगले मुलं घडवतो पण शाळेत गेल्यानंतर दुसरंच काही घडतं. त्यांनी मागे कलेक्टरांना सुद्धा विनंती करायला लावून दिली होती, कारण ज्या मुलाने राम नाव लिहिलेलं होतं तीच होई मॅडमने फाडली होती. तर त्यांनी मॅडमलाही शिक्षा द्यायला लावली आणि कलेक्टरांना सुद्धा सांगितलं की तसं ते जर भांडायला लागले महाराज न्यायाचं, बरं असं आरोड्या मारत नाही ते, न्यायाच्या बाबतीत त्यांच्या मामापेक्षा वर आहेत. जाऊ द्या तो विषय. संत सेवा केली पाहिजे. काय संत सेवा केलीच पाहिजे बरं का बिजू. लग्न करायचंय ना, छोट्या गोष्टींसाठी संत सेवा नाही, काहीतरी विशेष लाभ प्राप्त करून घेण्यासाठी. आत्मज्ञान आहे चोखडी, खरं का नाही. आणि तुम्हाला संतांची सेवा घडत नसेल तर संतांच्या दासांची सेवा जरी करण्याचा योग आला तरी तुमच्यासाठी भाग्य आहे. तुकोबारांनी तर अनेक अभंगांच्या द्वारा अनेक वेळा आपली भूमिका स्पष्ट केली. मज दास करी त्यांचा संत दासांच्या संत दासांच्या दासांचा संत दासांच्या दासा. दास करे त्यांचा संत दासांचा दासांचा संत दासांचा. तुमची ये दासीचा दास करुणी देवा आशीर्वाद द्यावा हाती मद. आशीर्वाद द्यावा हाती मद. तुमची ये दासीचा दास करुणी देवा आशीर्वाद द्यावा हाती मद. आशीर्वाद द्यावा हाती मद. कारण त्याच्यात विशेष आहे, विशेष लाभ आहे बरं का. राऊड विशेष आहे. नुसता हिरा घसडीच ती श्रीमंत बनणं सोपं आहे, पण तृप्त बनणं फार कठीण आहे. रुद्रासुराने सुद्धा इंद्राच्या वज्रामध्ये भगवान नारायणांना बघितलं आणि इंद्राच्या वज्रातल्या नारायणाला प्रार्थना करत असताना रुद्रासुर म्हणतात, मला स्वर्ग नको, मला वैकुंठ नको, मला ब्रह्मलोक नको, पण माझी एक अपेक्षा आहे. न नाकपृष्ठम न च पारमेष्टम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धी
पुनर्भवं वा समंजसन त्वां विरही एकांक्षे. मला नको, परंतु दासानुदासो भवितास्मि भूय. मला संत दासांचा दास बनण्याचा योग आला तरी चालेल, तुमच्या दासांचा दास बनण्याचा योग आला तरी चालेल, कारण तिथं उत्तम लाभ आहे. उत्तम लाभ कोणता? मी मगाशी 3 लाभांचं वर्णन केलंय. अध्यात्म लाभ, पण आत्मलाभ, आणि त्यात तिसरा जो लाभ आहे तो मोक्ष लाभ. आणि हे सर्व त्यांच्या आजूबाजूला असतात. संत महापुरुषांच्या अंगणात मोक्ष मुक्तिरूपी ती एक दासी झाडू मारत असते. मोक्ष माघारी कामारी ते दासी, मोक्ष माघारी कामारी ते दासी, मोक्ष माघारी कामारी ते दासी, मोक्ष माघारी कामारी ते दासी. होय सांगू ऐसी तुका म्हणे, होय सांगू ऐसी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. म्हणून त्यांच्या अंगणात ती सेवा करते. आणि मोक्ष लाभ असो, अध्यात्म लाभ असो, आत्मलाभ असो, हे विशेष लाभ त्यांच्या सेवेने प्राप्त होतात. पण सर्वात विशेष लाभ जर कोणता असेल, महाराज त्यांचा दास मनविल्यानंतर, त्यांची सेवा केल्यानंतर, त्यांची कृपा आपल्याला प्राप्त झाल्यानंतर खरा लाभ जो आहे तो दुसऱ्या चरणात आहे. मनवीताचे दास, वा वा. मनवीताचे दास, मनवीताचे दास, मनवीताचे दास, हो मनवीताचे दास, तीर्थक्षेत्रावर कीर्तन केला करत असताना ज्या चाल्या ऐकायला भेटतात त्या ऐकायला भेटतात. खरंच महाराज, तुम्ही पुढच्या वर्षापासून 707 दिवस राहत जा, संत चरित्र सांगायला राहत जा. आता काही सांगा, वेदांत सांगा, न्याय सांगा, पण तुम्ही आल्यामुळे इतकं गोड वाटतंय. काय काय रोज असंच म्हणतात, मला नाही वाटत असं, पण आज तर लय तुम्ही 60 वर्षापूर्वीच्या वारकरी चाली म्हणतायत. गोड मनवीता त्यांचे दास, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, मनवीता त्यांचे दास. दास वा वा, काय बी ओ सम बरोबर आहे. सम संगीतामध्ये वैद्य बाबा सांगायचे, नुसता स्वर महत्वाचा नसतो, त्याला तालही महत्वाचा आहे, आणि त्या तालाचा ताल आहे बरोबर. याच वर्षी आलेत बरं, आणि आमच्या शिवाजी बागलेने आणलेले.
कुठे गे शिवाजी वागले कुठेतरी. वा वा. त्यांचे दास मनविता. मनविता म्हणजे काय? नुसतं दास म्हणून घ्यायचं म्हणजे लाभ प्राप्त होईल का? मनविता त्यांचे दास या शब्दाचा अर्थ आहे त्यांची सेवा करा. मनोभावे सेवा. सेवा केल्याशिवाय मेवा भेटत नाही, तो उत्तम लाभ, विशेष लाभ. म्हणजे लाभामध्ये सुद्धा प्रकार असतील, मध्यम लाभ, कनिष्ठ लाभ आणि उत्तम लाभ. भौतिक जीवनातलं काही लाभ न हा कनिष्ठ लाभ आहे. परमार्थ घडणं आणि परमार्थ करणं, परमार्थ कायम टिकून राहणे. आपले स्वामीजी सांगायचे ना, रंगनाथ स्वामी सांगायचे ना, परमार्थ करण्यासाठी सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं. परमार्थ टिकण्यासाठी सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं. परमार्थ करण्यासाठी सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं. आणि तो अंगीभूत आणण्यासाठी विशेष पुण्य लागतं. म्हणजे अध्यात्म वेदांत सोपं नाही. काही लोक आम्हाला सांगतात, महाराज मी पहिले 15 वर्ष माळकरी होतो, पण माझा कोरोना येला का आणि डॉक्टरने सांग म्हणून मी काट टाकी. अरे तुला पाप ना पाप. वा वा. काय ते मला चलचित्र येते, चलचित्र पाप. तुला पाप आडवलं. तू का म्हणे नाड पाप ठाके हिता आड. काही लोक आता इथले मुलं 12 पाठवले, त्यातले 2च टिकलेत. आणि त्या दोघांपैकी एकाने इतकं म्हणजे महाराजांनी जे शिकवलं, महाराजांनी जो त्याच्यासाठी प्रयास केला, तो त्याने इथं काही अंशी का असे ना दोघांनी केलं, दोन्ही लेकरं. मग बाकी 10 ते कीर्तनाला बसलेत. असं नाही ते बसले सुद्धा असतील, पण महाराजांच्या भीतीपुढे लांब बसले असतील कुठेतरी. म्हणून ते तिथपर्यंत गेले, त्यांचं पुण्य आहे. तिथं गेल्यानंतर 2-4 महिने राहिले, ते थोडं पुण्य आहे. पण घरी येण्याची ज्या अर्थी इच्छा झाली, त्या अर्थी त्यांचं पुण्य अपूर्ण पडलं. आम्ही कायम सांगत असतो, पूर्व पुण्याचा ठेवा जोपर्यंत आपल्या जीवनात उदित होत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनातला परमार्थ सुद्धा फलीभूत होत नाही. नुसता श्लोक म्हणून चालणार नाही. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम विदाय तदोदयते विवेका. त्यांचा दास मनविता. काही लोक फक्त त्यांच्या आहोत असं म्हणतात. वीर शिरोमणी महाराणा प्रतापांचं म्हणून घेणं सोपं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणून घेणं सोपं आहे, पण त्यांनी जीवनात जे केलंय तसं जगणं सोपं नाही. आहे का सोपं? म्हणून मनविता त्यांचे दास. नुसतं मनविता नाही, त्यांची सेवा करा. काये वाचे मने सेवा करा. बरं का कांदेवाले, सेवा करा. काय सुंदर देखना सप्ताह, काय गोड सप्ताह, किती मस्त लोक आहेत ऐकणारे. पण याच्यासाठी केवळ हा खेळ एकट्याचा नाही. ही जी मंडळी 7 दिवसात ते घरचे काम सोडून इथं काम करतात, ही त्यांची सेवा आहे. लोकांना वाटतं की आपल्या गावात सुद्धा असाच सप्ताह झाला पाहिजे. तू 100 रुपये देत नाही. किती वर्गणी 100 रुपये देत नाही. तुम्ही पहा, जे जास्त चांगले कपडे घालून फिरतात ना, तेच वर्गणी कमी देतात. लक्षात घ्या. उलट मळकटलेला कपडा, ज्याने आज कीर्तन सेवा घेतलेली, त्याचं घर जर आपण पाहिलं, या चष्मावाला लेकराचं काय त्याचं घर आहे का? रुंदी 12 फूट आणि लांबी 35 फूट. बसायला गेलो तर पाय लांब जर केला तर दुसऱ्याला जाता येणार नाही, असं घर. पण त्याचं उदार अंतकरण आहे. अरे एक गरीब माणूस बिचारा, तो काय देऊन जाईल सांगता येत नाही. तसं सप्ताहामध्ये लोक फक्त तोंड मोठं करून बोलत असतात, पण सेवा करण्याची त्यांची इच्छा नसते, वृत्ती नसते. इथं मनविता या शब्दाचा अर्थ कर काय? त्यांची काया वाचा मने मी सेवा केली. आणि त्यामुळे काय झालं? पुढे आस उरेना.
सर्वात कठीण आहे महाराज. सर्व समाप्त होऊ शकतं, सर्व जाऊ शकतं माणसाचं जीवनातनं, परंतु आशा जात नाही. भयानक आहे बरं ती. जो 10 20 50 भय, शत होई हजार तो लाख मांगेगी, कोटि अरब खरब असंख्य पृथ्वीपति होने की चाह जगेगी. स्वर्ग पाताल को राज कर, तृष्णा आग की अति आग लगेगी. चालू कितीतरी प्रमाण आहेत, कितीतरी असे काही सुभाषित आहेत. निष्ठो वष्टी निष्ठो वष्टी शतम दशशतम लक्षम सहस्राधिपो, लक्षशाम क्षितिपालकाम क्षितिपती, चक्रे शताम वांछति चक्रेशाम सुरराजताम सुरपती, ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्मा शिवपदम शिव हरिपदम, आशावधी को गता. जो आशेने बांधलेला आहे तो धावतोय, आणि जो आशा मुक्त आहे तो शांत आहे. हे आशेचं विशेष आहे. जी ज्याच्या जीवनामध्ये घर करू नये तो अखंड पडताना दिसतो, आणि ज्याने हिला सोडलेलं आहे तो स्थिर दिसतो. म्हणून साधू पुरुष भ्रमण करताना जरी दिसत असते तरी ते परमहंस का मानले जातात? त्यांचं शरीर फिरतं पण मन स्थिर असतं. आणि जे सामान्य लोक आहेत ते शांत जरी बसलेले दिसले परंतु त्यांचं मन फिरत राहतं, कारण ते आशेचे. आणि आशेचे जे बांधलेत ते वाया गेलेत. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. आशेचे बांधले. पण इथं संत सेवेचा परिणाम, इथं संत सेवेचा लाभ पुढे आस बुरेना. काही असं या गावाना पोरेसले डेरिंग दिले देवनी, उठाने डेरिंग. आधी हीच नको, अरे मी येऊन कुर्ता उठून नाही म्हणे, मी जाऊन कुर्ताच उठेन. आको कोणले जाणार रे? तुला जाणार का गुडघ्या? महाराजजी, या गावचा सप्ताह आम्हाला का आवडतो त्या मागचं कारण आहे. या गावात दर वर्षाला कमीत कमी 15 ते 20 लोक माळकरी होतात. किती माळकरी होतात बरं, आणि ते खानदानी माळकरी होतात. असे काही काही माळकऱ्यांमध्ये प्रकार आहेत बरं. या साल्ले टाकाने पुढला साल्ले काढाने, नाको सांगा ना महाराज रिन्यू कर द्या. या डुप्लिकेट माळकरी, खानदानी माळकरी, खानदानी माळकरी. 35 लोकांनी माळा टाकल्यात, पण अजून सुद्धा हा पोरगा दुबईला जाऊन आला. दुबई सारख्या देशात जाऊन सुद्धा त्याच्या गळ्यातली माळा तशी टिकून. याचा अर्थ म्हणजे तो खानदानी माळकरी. आणि बरं आहे, तू दुबई मध्ये खीर बनवणं शिकवू ना, जलबी बनवणं शिकवू ना, म्हणून बनाले खावाडच. पण माणूस मीच खादी नाही, कारण दुबई मध्ये शिकेल कसाला आपण खावा नाही. संत सेवा आशा निवृत्त जीवन करते. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज, हे जे शरीर आहे, हे शरीर सुद्धा जे आहे आपल्याला, आपण वैशेषिक दर्शनकारांच्या मते जर सांगायला गेलं तर हे भोगायचं नाही, सुख दुःखाचा भोग येणार आहे. खरं का नाही? पण याला कारण सुद्धा जरी अज्ञान असेल, पण ते अज्ञानाचीच एक शृंखला मानली तरी चालेल, भूमिका मानली तरी चालेल, ती आशा आहे. आशा माणसाला आशा इतकं दुःख देते. म्हणून तर ज्ञानोबाराय या श्लोकाच्या आधाराने अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी, ही उभी त्याच्यावरच ना. वार्षे विन सागरू जैसा जडे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. आशा मुक्त असलेली माणसं सदा प्रसन्न असतात. म्हणून भागवत दर्शन सुद्धा तुम्हाला मला सांगते, निरपेक्ष मुनिर्शांतम निर्वैरः समदर्शना. निरपेक्ष, निरपेक्ष म्हणजे आशारहित असलेले. बरेचसे लोक आशेतच आणि आशेतच गुंतलेले, म्हणून आशा त्यांच्या जीवनात समाप्त होत नाही. या मागे त्यांच्यावर संत कृपा नाही. काय नाही?
संत कृपा, संत कृपा पाहिजे. संत कृपा झाल्याशिवाय आशा जात नाही. म्हणून पुढे आस. काय पुढे ही संत कृपा आहे. पुढे आस उरेना म्हणजे संत कृपा झाली. पण ज्या अर्थी पुढे आस शिल्लक आहे. दोन प्रकारच्या आशा आहेत. एक भौतिकता मिळवण्यासाठी असलेली भूमिका आणि एक अध्यात्मातला स्तर आणि आध्यात्मिक जीवन जगत असताना विश्वकल्याणाची अपेक्षा. तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायला गेलं तर तुकोबाराय सुद्धा असं बोलताना दिसतात. ते वासना आशा एका अर्थीच घ्यायचे. माझी अल्प हे वासना तू तव उदाराचा राणा. पण कुठे सुख वसे तुझे पायी मज ठेवी तयटाई. ही आशा चांगली. परंतु इथं आशा या शब्दाचा अर्थच तोय ज्याच्याने माणूस बांधला जातो. ती आशा माझी समाप्त झाली. ती आशा तुमच्याही जीवनात नसावी याच्यासाठी पुढे आस उरेना, परंतु यासाठी सेवा करा. काय करा? मग तुम्ही म्हणाल संत महापुरुषांच्या सेवेने आशा नष्ट होते, आशा समाप्त होते. ही त्यांची कृपा आहे. आणि हे कृपेचं दान जर त्यांनी आपल्याला दिलं ना महाराज, तर ते दान असं दान आहे की ते कल्पांती सरत नाही. कृपादान केली सती हा हो कृपादान केली सती हो कृपादान केले सती हा हो कृपादान केले कृपादान केली सती हा कृपादान केली सती हा कृपादान केले कृपादान केले कल्पती सरेला कल्पती सरेला कल्पती सरेला कल्पती सरेला मनविता त्याचे दास हा मनविता त्याचे दास हा मनविता त्याचे दास हो मनविता त्याचे दास. ही कृपा आहे. पुढे आस उरेना ही काय कृपा आहे. कृपादान. आपण कोणत्या कोणत्या दानांना ऐकतो? गोदान, भूदान, अन्नदान, सुवर्णदान, वस्त्रदान, अजून वा वा तुम्ही कितल्या कन्यास ना बाप आहेत? कन्यादान, कृपादान. आणि महाराज अन्नदान, ज्ञानदान, कन्यादान श्रेष्ठ आहेत. पण संतांची जी कृपा आहे, आपण प्रमाण ऐकतो. संत कृपा झाली, कल्पतरू हा असा वृक्ष आहे. आपण नुसता ऐकलाय. तर ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये त्रैविद्या माम सोम पापुत पापा यज्ञरिष्टवा स्वर्गतीम पार्थेन ते त्या श्लोकाच्या आधाराने ज्या काही ओव्या दिल्या आहेत तिथं आपण कल्पतरू ऐकले. काही दर्शनांमध्ये म्हणजे जे भागवत दर्शनच म्हणावं लागेल आता. महाभारतामध्ये कल्पतरूचं वर्णन आहे, भागवतामध्ये कल्पतरूचं वर्णन आहे. भागवत कारण रुक्मिणी मातेच्या साठी
आणि जांबुवंती मातेसाठी, सत्यभामा मातेसाठी भगवान श्रीकृष्णांनी काही साधना केलेल्या दिसतात. त्यात सत्यभामेसाठी एक वृक्ष आणला होता, माहिती ना तुम्हाला? हा, मग तिथं कल्पतरू पण होता. कुठे? इथं नाही, तिथं आहे सर्व. कुठं? स्वर्गात. तिथं उर्वशी आहे, रंभा आहे. आठ आपण काय सैराट पिक्चर दाखा का वय की हे उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया असं वर्णन ना. म्हणजे चिंतामणीचे काय, कामधेनूचे इतकं सुंदर वर्णन आहे. तुम्ही थोडी ज्ञानेश्वरी वाचत जा, नुसतं कीर्तन ऐकायला नका येत जाऊ, ज्ञानेश्वरी पण वाचत जा. तर कल्पतरू असा आहे, कल्पतरू खाली फळे येती मागितली. कामधेनू अशी आहे की तुम्ही जी इच्छा कराल ती पूर्ण करते. चिंतामणी सुद्धा तुम्ही जे चिंतणार ते तुम्हाला प्राप्त होईल. पण संत महापुरुष सर्व काही देतात. कल्पद्रुम कल्पितमेव सूते सा काम दुःखामितमेव दोग्धी चिंतामणी चिंततमेव दत्ते सतां तु संगा सकलं प्रसूते. या संतांचे म्हणून कृपादान केले संती. इथं कल्पांती म्हणजे आता जन्म मरणाची जेरजा समाप्त झाली, हे त्यांचं देणं आहे खरं. जोपर्यंत जन्म मरण आहे तोपर्यंत मग पुनरपी जन्म चालूच राहणार, ते चालूच ठेवणार. पण संत महापुरुष असं देतात. संत देवाला सुद्धा देतात आणि संत जीवाला सुद्धा देतात. बरं का? संत देवालाही देतात. म्हणून संत यांच्याकडे देव सुद्धा मागतात आणि जीवाने हे मागावं. आणि सेवकाला जर हे विशेष भेटत असेल तर मग तुकोबारा आहे, तुम्हाला मला का सांगणार नाही. कृपादान केले संती. संतांची कृपा चेतनावरच आहे असं नाही, जळावर सुद्धा होते. चालविली जडवीत रेड्यामुखी, ही कृपा आहे ना. होता कृपा तुमची पशु बोले वेद. कृपा त्यांनी नुसतं आपल्याकडे डोळे भरून जरी पाहिलं तरी देखील आपल्या जीवनात आपलं कल्याण होईल. कृपा कटाक्षे. चार कृपा आहेत ना विचार सागर ग्रंथात. आत्मकृपा, ग्रंथकृपा, तिसरी संत कृपा, आणि चौथी गुरुकृपा, आणि चौथी ईश्वर कृपा. जर संत कृपा झाली तर ईश्वर कृपा होतेच. कृपा पाहिजे झाली. नुसतं मातृपितृ कृपा असं लावून लिहून चालणार, त्यांची कृपा पाहिजे. ज्यांच्यावर संत कृपा असेल झालेली त्यांच्यावर देव कृपा करतो. पण ज्यांच्यावर संत कृपा नसेल त्यांना देव जरी दिसला तरी त्यांना
देव पाहिजे तसा करणार नाही. रावणावर कृपा होती का? भगवान शंकरांची कृपा होती ना. आताही लोक ते गातात. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंबे लंबिताम भुजंग तुंग मालिका. काय सुंदर. आपल्या त्या बीजेपीच्या परराष्ट्र मंत्री होत्या. काय नाव होतं त्यांचं? सुषमा स्वराज. त्यांनी गायलं होतं बरं. तेव्हापासून प्रसिद्ध झालं होतं. रावण विद्वान होता, रावण धनवान होता. रावणाच्या धनाचं वर्णन केलंय. पाषाण परेश भूमिजांबुनद वंशाचा संबंध धातयाचा. सोनियाची पुरी समुद्राचा वेळा समुदाय गाडा राक्षसांचा. पुत्रपौत्रांचा लेखा कोण करी. मुख्य पुत्र हानी आरी इंद्राणी. 80 सहस्त्र ज्या सुंदर कामिनी. माझी मुखरणी मंदोदरी. एवढं विशेष त्याच. पण त्याच्यावर ईश कृपा झाली पण सद्गुरु कृपा नव्हती, संत कृपा नव्हती. संत कृपा जर झाली तर जीवनामध्ये सर्वांच्या कृपा होतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, कृपादान केले संती कृपादान केले आणि ते कल्पांती ही सरेना. आणि यासाठी हे सर्व जे विशेष मला प्राप्त झालं, ही विशेषता म्हणजे तुम्हाला मला प्राप्त करून जर घेणे असेल तर संत सेवा ही उत्तम सेवा आहे. आणि म्हणून जे उपक्रम आपण सुरू केलाय उपसंवार त्याच्याच द्वारा आपण करू. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे देवा संत सेवा. तुका म्हणे 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 संत सेवा. हेच देवा उत्तम. हेच देवा उत्तम. मनविता दास. मनविता विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विडोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विडोबा रखुमाई. विडोबा रखुमाई. विडोबा रखुमाई. जय जय. विडोबा रखुमाई. जय जय जय. विडोबा रखुमाई. 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 रखुमाई. विडोबा रखुमाई. विडोबा रखुमाई. विडोबा रखुमाई. विडोबा रखुमाई. विडोबा रखुमाई.
Kumaye, Dobar 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 Kumaye.